नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील आरोग्यसेवक महिलांचा निकाल लागलेला आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये नांदेड जिल्ह्यामधील किती विद्यार्थी पास झालेला आहे आरोग्यसेवकसाठी आणि किती जागा होता कॅटेगरी वाईज ते संपूर्ण आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला मग व्हिडिओ सुरू करूया. बघा, नांदेड जिल्ह्याच्या आरोग्यसेवक महिलांचा निकाल लागलेला आहे आणि नांदेड जिल्ह्यामधील आरोग्यसेवक महिलांच्या परीक्षासाठी एकूण 1234 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे आणि त्यामधून फक्त 138 महिला म्हणजे विद्यार्थी पास झालेला आहे. आता कॅटेगरी वाईज पाहू. SC कॅटेगरीतील 729 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 84 विद्यार्थी क्वालिफाईड आहे. ST कॅटेगरीतील 92 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. फक्त 3 विद्यार्थी पास झालेला आहे. NTBच्या 17 उमेदवारांनी परीक्षा दिली, 2 पास आहे. NTCच्या 36 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, 5 पास आहे. OBC कॅटेगरीच्या 115 महिलांनी परीक्षा दिली, 11 पास आहे. EWSच्या 38 परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली, फक्त 12 पास आहे. आणि ओपनच्या 207 या ठिकाणी उमेदवारांनी परीक्षा दिली, 21 पास आहे. म्हणजे टोटल 1234 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि 138 विद्यार्थी या ठिकाणी पास झालेला आहे. तर नेमका नांदेड जिल्हा परिषदमधील आरोग्यसेवक महिलांसाठी जागा किती होता आणि ते कॅटेगरी वाईज पाहणार आहे. त्यापूर्वी बघा, ही आहे नांदेड जिल्ह्याचे आरोग्यसेवक महिलांचा निकाल. सर्वात हायेस्ट मार्क्स आहे 138 आणि सर्वात कमी आहे 90. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 138 विद्यार्थी या ठिकाणी पास झालेला आहे. आता यामध्ये टोटल जागा किती होता प्रत्येक कॅटेगरी वाईज पाहणार आहे. तसेच पेसा क्षेत्राच्या किती जागा होता आणि पेसा क्षेत्रातील किती विद्यार्थी पास झालेला आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहे. बघा, ही आहे जाहिरात. अनुसूचित क्षेत्रातील बिगर पेसा, अनुसूचित क्षेत्रातील पेसा पदभरतीसाठी घोषित केलेली संवर्गनीय सरळ सेवेची रिक्त पदे. बघा, अनुक्रमांक नंबर 4 आरोग्य परिचारिका म्हणजे आरोग्यसेवक महिला. जागा बघा 225 जागा आहे आणि पास झाला किती तर 138. म्हणजे 225 जागा होता आणि फक्त त्या ठिकाणी 138 महिलाच पास झालेला आहे. ही आहे कॅटेगरी वाईज. तुम्ही पहा, नांदेड जिल्हा परिषद आहे. संवर्गनीय सरळ सेवेने भरवायच्या पदांचा तपशील. पदांचं नाव बघा, आरोग्यसेवक परिचारिका, आरोग्यसेवक महिला. एकूण पद आहे 225. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या 35 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 4 जागा आणि तिकडे पास झालं किती अनुसूचित जाती म्हणजे STच्या फक्त 3. दुसरी भाजपाच्या 2 जागा आहे, भाजकाच्या 2 जागा आहे, इतर मागास प्रवर्गाच्या 31 जागा आहे, अतिदुर्बल घटकांच्या 33 जागा आहे आणि खुलाच्या 96 जागा आहे आणि पेसाच्या 22 जागा आहे. बघा, पेसा क्षेत्रात फक्त ST कॅटेगरीच्याच उमेदवार त्या ठिकाणी अर्ज करू शकता. म्हणजे पेसा कॅटेगरीच्या 22 जागा आणि हा STच्या 4 जागा असे टोटल 26 जागा झाले आणि तिकडे पास किती झाले फक्त पास किती झाले फक्त 3. दुसरी गोष्ट, SCच्या किती जागा आहे 84 क्वालिफाईड आहे आणि जागा किती होता 35 जागा होता. समांतर आरक्षणाशिवाय म्हणजे 22 जागा आहे. दुसरी गोष्ट, खुला प्रवर्गाच्या बघा 96 जागा आहे, समांतर आरक्षणाशिवाय 60 जागा आहे आणि या ठिकाणी ओपनचे किती पास झालेला आहे फक्त 21 या विद्यार्थी या ठिकाणी पास झालेला आहे. आता STच्या बघा तुम्ही 3च महिला या ठिकाणी पास झालेला आहे. ST कॅटेगरी तर 4 जागा आहे. बघा, हे बघा, ST कॅटेगरीच्या 4 जागा आहे, तसेच पेसा क्षेत्राच्या 22 जागा आहे. अशी टोटल 26 जागा असून ही फक्त 3 महिला या ठिकाणी पास झालेला आहे.
आता पेसा क्षेत्राचा दाखवतो तुम्हाला किती महिला पास झालेला आहे. हा आहे पेसा रिजन. तर बघा हे वाय म्हणजे पेसा क्षेत्रातील आहे 106. पेसा क्षेत्रातील विद्यार्थीचे सर्वात हायेस्ट मार्क्स म्हणजे 106 आहे. काय नाव आहे त्यांचा? सुजाता कदम. ST कॅटेगरीचे आहे. ही महिला पेसा क्षेत्रातील हायेस्ट मार्क म्हणजे 106 मार्क्सवर आहे. आणि सर्वात शेवटी बघा हा 1 झाला, दुसरा हा 2 कोण आहे 104 वरती आहे शीतल. शीतल आहे STच्या आणि 2 झाला पेसा क्षेत्रातील. तिसरा बघा तिसरा 100 वरती आहे संगीता ST. हा तिसरा झाला. हे पेज झाला चौथा काहीच नाही आणि हे पेज संपला. म्हणजे फक्त पेसा क्षेत्रातील 22 जागा होता आणि फक्त 3च उमेदवार पास झाला आणि ST कॅटेगरीच्या 4 जागा होता. हा 3 उमेदवार फक्त पेसा क्षेत्रातीलच उमेदवार पास झालेला आहे. असे टोटल 225 जागा असून फक्त 138 विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले आहे. मित्रांनो, या निकालच्या आणि जाहिरातीच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही डाउनलोड करून सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता. आणि असाच प्रकारचा नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.